नमस्कार मित्रांनो, आज आपण पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गेनेल्स बद्दल माहिती बघणार आहोत. तर सर्वात पहिला आपल्या समोर प्रश्न येते की हे पेशी अंगक म्हणजे काय? काय आहे पेशी अंगक म्हणजे काय? हा प्रश्न आपल्या समोर आला. ओके, तर पेशी अंगक म्हणजे पेशी आणि अंगक असे दोन शब्द आहे. एक पेशी म्हणजे होते पेशी, आपल्याला माहितच आहे का, हे झाली पेशी. आणि अंगक म्हणजे ऑर्गन, म्हणजे काय होते पेशी ऑर्गन. म्हणजे पेशीच्या आतमध्ये काम करणारे जे ऑर्गन असतात, पेशीच्या आतमध्ये काम करणारे जे ऑर्गन असतात त्याला आपण म्हणतो पेशी अंगक. मग कोणते कोणते आहे बघा, या ठिकाणी बघा, हे एक ऑर्गन आहे, हे एक ऑर्गन आहे, हे एक ऑर्गन आहे. बघा अशा पद्धतीने काय दिसून राहिलं आपल्याला, पेशीच्या आतमध्ये ऑर्गन दिसत आहे. ओके, बघा हे ऑर्गन दिसून राहिले तुम्हाला. पेशीच्या आतमध्ये असे वेगवेगळे काम करणारे वेगवेगळे असे ऑर्गन असतात, यालाच म्हणले जाते पेशी अंगके. लक्षात आलं का? मग कोणते कोणते पेशी अंगक आहेत, तर त्याची आपण एक ट्रिक केली होती. काय ट्रिक केली होती आपण पेशी अंगकाची? तर पेशी अंगकाची ट्रिक केली होती की गोरी तारा के गोरी तारा आत लाल झाली, के गोरी तारा आत लाल झाली, हे आपली ट्रिक होती. मग के म्हणजे काय होते रे? तर के म्हणजे होते केंद्रक. के म्हणजे काय होते? केंद्रक. गो म्हणजे होते गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्जी बॉडी म्हणतो आपण. री म्हणजे होते रिक्तिका वॅक्युल्स. ता म्हणजे होते तारका काय सेंट्रोझोम. रा म्हणजे होते रायबोझोम. आ म्हणजे होते आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आंतरद्रव्य जालिका. त म्हणजे होते तंतुकणिका. त म्हणजे होते तंतुकणिका. ला म्हणजे होते लयकारिका किंवा लायझोझोम. ल म्हणजे होते लवके प्लास्टिड. तर हे आपली ट्रिक आहे की ज्याच्यामुळे केंद्रकाच्या आतमध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती देते. ओके, तर त्यापैकी आता हे जे काही ऑर्गन आहे आपण एक एक आणि विस्तृत अशी माहिती बघणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, चला मग आपण सुरुवात करू. त्यापैकी एक जो काही आपल्या समोर आहे ते आहे आंतरद्रव्य जालिका, म्हणजे यालाच म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. ठीक आहे ना. आणि हे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम मग कसं बनलेलं आहे त्याच्याबद्दल वगैरे सगळी माहिती बघा. सर्वात पहिले आपण बघू का एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम कसं आहे. तर हे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आहे, याच्यावर एकेरी आवरण आहे, म्हणजे एका लेअरचं बनलेलं आहे. आवरण कसं आहे याच्यावर? एका लेअरचं. ओके, ठीक आहे. बरं, याचं वैशिष्ट्य काय आहे? हे केंद्रकाच्या बाह्य आवरणाला जोडलेलं असते. पहिले स्टेप काय? केंद्रकाच्या बाह्य आवरणाला जोडलेलं असते. बघा आपल्याला माहित आहे का, ही पेशी आहे आणि हे पेशीच्या आतमधलं काय आहे? केंद्रक आहे. आणि केंद्रक जे आहे तर केंद्रकाला आवरण असते. म्हणजे बघा हे आहे केंद्रक, केंद्रक आणि केंद्रकाचं हे बाह्य आवरण, आणि ह्या बाह्य आवरणाला हे जोडलेलं असते. अशा पद्धतीचं जोडलेलं असते. केंद्रकाच्या बाह्य आवरणाला जोडलेला, केंद्रकाच्या बाह्य आवरणाला जोडलेला कसं? सूक्ष्म नलिका आणि पूटसंची. सूक्ष्म नलिका बघा, ह्या सूक्ष्म नलिका दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे ना. सूक्ष्म नलिका आणि पूटक, सूक्ष्म नलिका आणि पूटकांचे जाळ्यासारखी रचना. समजलं का? की केंद्रक आहे, केंद्रकाच्या बाह्य आवरणाला लागलेला आहे, सूक्ष्म नलिका आणि पूटकांची जाळ्यासारखी रचना, अशी जे काही स्ट्रक्चर दिसते तुम्हाला ते असते एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. हे आहे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. ओके, आणि ते कुठं असते? तर पेशीद्रव्यात पसरलेलं असते. आता पेशीद्रव्याचं आपल्याला माहित आहे का पेशीद्रव्य कसं? बघा सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करून. आपल्याला माहित आहे की हे आहे पेशी. पेशीच्या आतमध्ये काय आहे? तर पेशीद्रव्य. लक्षात आलं का? काय पेशीच्या आतमध्ये? सायटोप्लाझ्मा. बरोबर आहे का नाही? पेशीच्या आतमध्ये सायटोप्लाझ्मा, ज्याला आपण पेशीद्रव्य म्हणतो. त्याच्या आतमध्ये काय आहे? तर केंद्रक. हे केंद्रकाचं बाह्य आवरण, हे केंद्रकाच्या आतमधलं आवरण, आणि त्याला लागून
त्याला लागून कशी नळ्यांसारखी सूक्ष्म नलिकांची आणि पुटकांची अशी अशी रचना, अशी अशी रचना, अशी अशी जी रचना आहे जे पेशीच्या आतमध्ये आहे त्यालाच म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. काय म्हणतो? एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. बरोबर, समजलं? समजलं इथपर्यंत? आता इथून पुढे बघा. आता याचे टाईप किती आहे? तर याला पडते दोन प्रकार. एक आहे खडबडीत आणि एक आहे गुळगुळीत. म्हणजे खडबडीत जे आहे त्याला म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, तर जे गुळगुळीत आहे त्याला म्हणतो आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. मग मला प्रश्न पडते की एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम हे खडबडीत का बरं आहे? काय कारण असावं की ते खडबडीत आहे? तर ज्या एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमवर रायबोझोमचे कण असतात. कोणाचे कण असतात? रायबोझोमचे. बघा हे रायबोझोम्स आहे इथं काढून दाखवलेले. तर हे जे रायबोझोम्सचे कण आहेत याच्यामुळे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमला जो काही शेप आला तो आला रफ, खडबडीत. म्हणून त्याला आपण म्हणतो की ज्या एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमवर रायबोझोम्स असतात, ज्या एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमवर काय असतात? रायबोझोम्स असतात, त्याला म्हणलं जाते एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. कोणता? रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. तर ज्याच्यावर एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम नसतात असे जे एंडोप्लाझ्मिक असते, लक्षात आलं का? ज्याच्यावर रायबोझोमचे कण नसतात त्याला म्हणलं जाते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. आय होप तुम्हाला मी जे शिकवत आहे ते बरोबर समजत असेल. ओके, मग इथून आपण पुढे आलो तर लक्षात येते की मग काय काम करते बाबा हे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमवर आवरण कसं आहे? एकेरी आहे. कुठं असते? तर केंद्रकाच्या बाह्य आवरणाला असते. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? तर नळ्यांची आणि पुटकांची जाळ्यासारखी रचना असते. इथपर्यंत समजलं. कुठं असते? तर पेशीद्रव्यात पसरलेलं असते, तेही समजलं. याचे प्रकार किती आहेत? तर खडबडीत आणि गुळगुळीत आहेत, तेही समजलं. मग आता काम कोणतं करते? तर काम आहे प्रथिनांचं, रायबोझोमद्वारे प्रथिनांचे संश्लेषण केले जाते. प्रोटीन सिंथेसिस. काय काम करते? प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे हे जे पेशी आहे या पेशीमध्ये काय आहे? त्याच्यामध्ये आहे सायटोप्लाझ्मा जे आहे याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, पाणी सगळंच असते. याच्यातून प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम जे करते ते काय करत असते? रायबोझोम. रायबोझोमद्वारे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आणि ते जाणार केंद्रकापर्यंत. ओके. त्याच्यानंतर पेशीला आधार देणे, पेशीला आधार देणे. आता पेशीला आधार कसं देते? तर हे दोघांसोबत टचमध्ये आहे. इकडं आहे केंद्रकासोबत आणि इकडं आहे याच्यासोबत, असं टचमध्ये आहे. तर त्याच्यामुळे एक बॅरियरचं काम करते, पेशीला आधार पण देते एक प्रकारे, आणि विषारी आणि अपायकारक पदार्थ पेशीच्या बाहेर टाकते. म्हणजे जे आहे ना, तर जे समजा केंद्रकाच्या आतमध्ये पदार्थ बनलेले जे टाकाऊ आहे, जे वेस्टेज पदार्थ आहे, ते एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम मधून कुठं निघणार? बाहेर निघणार. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम समजलं. आता पुढे चालू आपण. एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम नंतर दुसरा ऑर्गन आहे आपल्यासमोर. दुसरा ऑर्गन कोणता आहे बाबा? मायटोकॉन्ड्रिया. दुसरा ऑर्गन आहे मायटोकॉन्ड्रिया. यालाच म्हणतो आपण तंतू कणिका. यालाच काय म्हणतो आपण? तंतू कणिका. बरं, तंतुकणिका. या तंतुकणिकेचा शोध कोणी लावला? महत्वाचा प्रश्न आहे. अल्टमॅनने लावला. कोणी लावला मित्रांनो? अल्टमॅन यांनी या तंतुकणिकेचा शोध लावला. बघा आता याची रचना वगैरे कशी आहे त्याचे बघू. पहिला हे दुहेरी आवरण असते. याच्या अगोदरचं जे काय आपण ऑर्गन बघितलं त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? तर त्याच्यामध्ये बघितलं एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम हे एका लेअरचं बनलेलं आहे. लक्षात आलं का? हे कोणत्या लेअर पासून? एका लेअरचं बनलेलं आहे, एका आवरणापासून बनलेलं आहे. हे दोन आवरणापासून बनलेलं आहे, दुहेरी आवरण. ओके. एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम एका आवरणापासून बनलेलं, तर मायटोकॉन्ड्रिया हे दोन आवरणापासून बनलेलं आहे. ओके, ठीक आहे. वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य याचं आलं एक. बघा याच्यामध्ये सेमी ऑटोनॉमस म्हणजे अर्ध स्वायत्त केंद्रक असते, म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा केंद्रक असते. ओके. त्याच्यानंतर बाह्य आवरण सच्छिद्र. बाह्य आवरण कसं राहणार आहे? सच्छिद्र, म्हणजे छिद्र छिद्रयुक्त. बाह्य आवरण कसं आहे? सच्छिद्र. हे बघा हे याचं बाह्य आवरण आहे आणि हे जे आहे दुसऱ्या नंबरचं हे आतमधलं दुसरं आवरण आहे. तर बाह्य आवरण कसं असते? सच्छिद्र. बाह्य आवरण कसं असते? छिद्र असते. बाह्य आवरणाला छिद्र असते. लक्षात आलं? बाह्य आवरणाला काय असते? छिद्र असते. आणि आतील आवरण कसं बनलेलं आहे? तर आतील आवरण आहे शिखांनी बनलेलं. ओके. बघा हे आतील आवरण जे आहे हे शिखांनी बनलेलं आहे. तर आतील आवरण घेऊ आपण शिखांनी बनलेलं, म्हणजे तुम्हाला आणखी समजायला सोपं जाईल.
तर हे आतमधलं आवरण आहे, असं असं शिखांनी बनलेलं बघा, ह्या अशा घडीदार दुमडलेलं असं अशा पद्धतीनं. ओके, काय काय लक्षात आली रचना? सगळ्यात पहिले आहे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. कोणी शोध लावला? तर अल्टमॅननी लावला. बरं, कसं आवरण आहे? तर दुहेरी आवरणापासून बनलेलं असते. तर एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम हे सिंगल आवरणाने बनलेलं असतं, सिंगल लेअर असते. कसं आहे? तर अर्धस्वायत्त केंद्रक आहे, म्हणजे याच्या आतमध्ये केंद्रक आहे, स्वतंत्र अर्धस्वतंत्र केंद्रक आहे. बाह्य आवरण कसं असणार? सच्छिद्र आहे, कारण ये जा करण्याची गरज आहे. आतील आवरण कसं आहे? शिखांनी बनलेलं आहे. आणि घडीदार क्रिस्टे आतील भागात DNA, रायबोझोम आणि फॉस्फेटचे कण असतात. याच्या आतमध्ये काय आहे? मग आतमध्ये काय आहे? तर आतमध्ये आहे याच्या DNA. याच्या आतमध्ये काय आहे? तर DNA. रायबोझोम आहे बघा मित्रांनो, रायबोझोम आहे याच्या आतमध्ये. आणि आणखी काय आहे? फॉस्फेटचे कण आहे, फॉस्फेटचे कण. लक्षात आलं का? म्हणजे सगळ्यात पहिले याची रचना 2 लेअर पासून आहे. बाह्य जे आवरण आहे ते सच्छिद्र आहे, आतमधलं आवरण घड्यांनी बनलेलं आहे, शिखांनी बनलेलं आहे. आणि त्याच्याही आतमध्ये काय आहे? तर DNA, रायबोझोम आणि फॉस्फेटचे कण आहे. ओके. पुन्हा एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सस्तन प्राण्यांच्या RBC मध्ये हे अंगक नसते. पहिला प्रश्न आहे, सस्तन प्राणी स्तन म्हणजे जे आपल्या पिलांना दूध पाजण्याचं ऑर्गन आहे. लक्षात आलं का? स म्हणजे असणे, म्हणजे ज्या प्राण्यांना स्तन आहे अशा प्राण्यांच्या RBC म्हणजे रेड ब्लड कार्पोसल्स किंवा लाल रक्तपेशी, याच्या लाल रक्तपेशीमध्ये हे अंगक नसते. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया जे आहे हे कोणामध्ये नसते? तर लाल रक्तपेशीमध्ये नसते. पण कोणाच्या लाल रक्तपेशीमध्ये नाही? तर जे आपल्या पिलांना दूध पाजू शकतात सस्तन प्राण्यांच्या रक्तामधील RBC मध्ये तंतुकणिका नसते. ओके. आणि तंतुकणिका असं ऑर्गन आहे ज्याला स्वतःचा DNA असतो. हा असा आहे की याला स्वतःचा DNA आहे. ओके, इथपर्यंत समजलं? ठीक आहे. कशी रचना आहे, काय वैशिष्ट्य आहे, आता याचं काम काय आहे? याचं काम आहे मेद म्हणजे फॅट आणि कार्बोहायड्रेट. मेद म्हणजे फॅट आणि कार्बोहायड्रेट याचं ऑक्सीकरण करून ATP चे उत्पादन करणे. ATP म्हणजे होते ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. लक्षात आलं का? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेटचं उत्पादन करणे. आणि हे ATPचं उत्पादन झाल्यानंतर काय होते? तर ऊर्जा तयार करते. म्हणजे त्याच्यापासून आपल्या शरीराला जे ऊर्जा मिळते, पेशीला जी ऊर्जा मिळते ते मिळते ATP मुळे. आणि ATPचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. तर ATPचं उत्पादन करते आणि त्याच्यामुळे काय होते? ऊर्जा तयार होते आणि ते साठवते. ऊर्जा तयार करण्याचं काम, ते साठवण्याचं काम कोण करते? मायटोकॉन्ड्रिया. आणि साठवलेल्या ऊर्जेचा वापर कार्बोहायड्रेट व रासायनिक संयुगे तयार करण्यात करते. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्यातून कार्बोहायड्रेट आणि याचं काय होते? रासायनिक संयुगे वगैरे तयार करून ते आपल्याला एनर्जी देण्याचं काम करते. म्हणजे आपण जे काही अन्न वगैरे ग्रहण करतो ते याच्यासाठी करतो, आपलं शरीर जिवंत राहण्यासाठी, म्हणजे पेशीला जिवंत ठेवण्यासाठी. लक्षात आलं का? म्हणजे आपण जे काही फायनली खातो ते सगळं एका पेशीपर्यंत जाते. त्याच्यातून पेशीमध्ये ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जाईल आणि मायटोकॉन्ड्रिया त्यातून एनर्जी तयार करणार, तेव्हा पेशीला एनर्जी मिळणार. तर हे सगळ्यात महत्वाचं सेल मधलं ऑर्गन आहे. लक्षात आलं का? कोणतं? ATP. मग काय आपलं? मायटोकॉन्ड्रिया. लक्षात आलं? मायटोकॉन्ड्रिया अशा पद्धतीचं काम करते. तिसरं ऑर्गन पाहू आपण कोणतं आहे. तिसरं ऑर्गन बघू. तिसरं ऑर्गन आहे गोल्जी बॉडी. यालाच म्हणतो आपण गोल्जी संकुल. ओके. गोल्जी बॉडी किंवा गोल्जी संकुल, गोल्गी कॉम्प्लेक्स. याचा शोध कोणी लावला? गोल्जी कॉम्प्लेक्सचा. तर गोल्गी कॉम्प्लेक्सचा शोध लावलेला आहे कॅमिलो गोल्गी. कोणी लावला? कॅमिलो गोल्गी. लक्षात आलं का? याच्यावर पण आवरण बरं कसं बनलेलं आहे मित्रांनो? तर बघा, याच्यावर पण एकेरी आवरण आहे. आताच आपण पाहिलं सिंगल लेअर. लक्षात आलं? आपण कोणाकोणाची सिंगल लेअर बघितली? आपण बघितले एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमची सिंगल लेअर बघितली. आणि आता दुसरी जी आहे ते आहे कॅमिलो म्हणजे गोल्जी बॉडी, गोल्गी कॉम्प्लेक्स. याची वाली काय आहे? सिंगल लेअर आहे. म्हणजे हे दोन कोणते? एक आहे
गोल्गी कॉम्प्लेक्स आणि दुसरा आहे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. हे काय सिंगल लेअर आहे. तर 2 लेअर पासून बनलेली कोणती पाहिली होती आपण आताच बघितलं. 2 लेअर पासून मायटोकॉन्ड्रिया. हे कशी बनलेली आहे डबल लेअर पासून बनलेली आहे. ओके ठीक आहे. काय आहे ते बघू आपण. वैशिष्ट्य काय आहे, हे काय आहे तर हे आहे स्त्रावी अंग. सिक्रेट करणारं ऑर्गन आहे. सिक्रेशन करणारं. काय करणार सिक्रेशन करणार. मग काय काय सिक्रेट करते तर हे एन्झाईम सिक्रेट करणार आहे, प्रोटीन सिक्रेट करणार आहे, त्याचं पॅकेजिंग करणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या घरी डिलिव्हरी बॉय येतात, म्हणजे आपल्या जसं सिलेंडर लागलं घरी तर सिलेंडरवाला आपल्या घरी येणार, तो डिलिव्हरी बॉय आहे. आपल्याला पिझ्झा लागला तर पिझ्झावाला एक डिलिव्हरी बॉय आहे. आपण ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून काही प्रोडक्ट्स मागवतो, ते कोणते प्रोडक्ट्स आहे ते आपल्या घरपर्यंत येते ते डिलिव्हरी बॉय. बरोबर आहे का नाही. म्हणजे हा एक प्रकारचा कारखाना आहे. हे जे गोल्जी बॉडी आहे हा एक प्रकारचा काय आहे कारखाना आहे. आणि ह्या कारखान्यामध्ये काय होते की हे जे पेशी आहे, पेशी जे आहे समजा हे झालं केंद्रक. आता केंद्रकातून काय येणार ऑर्डर येणार. केंद्रकातून ऑर्डर येणार, मला प्रोटीनची गरज आहे, मला एन्झाईम्सची गरज आहे, मला एनर्जीची गरज आहे, मला ह्या अमुक पार्ट बनवण्याची गरज आहे, मला ढमुक पार्ट बनवण्याची गरज आहे. हे ऑर्डर जाईल याच्याजवळ गोल्जी बॉडीजवळ. लक्षात आलं का. आणि गोल्जी बॉडी त्याच्यासाठी काय करणार आहे तर हे जे गोल्जी संकुल आहे ते काय करणार आहे, त्याच्यामध्ये कोणतं रसायन पाहिजे, कोणतं विटॅमिन्स पाहिजे, कोणतं काय पाहिजे त्याचे असे पॅकेज करणार. पॅकेटिंग. लक्षात आलं का. आणि त्या ज्या ऑर्गनपर्यंत पाहिजे त्या ऑर्गनपर्यंत पोहोचवण्याचं काम जे हे करणार आहे आपली गोल्जी बॉडी. ओके समजलं. बघा मग हे कसं आहे स्त्रावी अंग काय सिक्रेशन करणारे ऑर्गन आहे. कसं बनलेलं आहे 5 ते 8 चपट्या पुटकांच्या रचनेपासून बनलेलं. चपटे पुटक म्हणजे जसे आपण फुगे बघतो चप 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 म्हणजे ज्याच्यामध्ये हवा नाही आहे असे चपटे फुगे. लक्षात आलं का. तर अशासारखी रचना. तर बघा हे अशा पद्धतीची रचना आहे याची वाली. बरोबर आहे. चपटे फुगे ठेवल्यासारखे अशा पद्धतीची रचना. किती 5 ते 8 चपट्या पुटकांच्या रचनेसारखी बनलेली. स्त्रावी पिटिकांची निर्मिती. बघा ह्या पिटिका आहेत छोटे छोटे आहे ना, अशा स्त्रावी पिटिकांची निर्मिती करते. ओके. आणि अंतर्द्रव्य जालिकेतून एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम मधून आलेल्या प्रथिनांमध्ये एन्झाईम मिळवते आणि त्यांचे पॅकेजिंग करते. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम मध्ये जे काही प्रोटीन्स येतात त्याचे काय करते त्याच्यामध्ये एन्झाईम्स मिक्स करून त्याच्यापासून ते पॅकेट बनवतात. ओके. आणि प्रथिनांचे वर्गीकरण करून कोणाकडे पाठवायचं आहे कॅटेगरायझेशन वर्गीकरण करून त्याची वाहतूक करणं. लक्षात आलं का. आवश्यक त्या ठिकाणी पदार्थ पोहोचवणे आणि ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्याला पोहोचवण्याचं काम हे आपलं एंडोप्लाझ्मिक काय गोल्गी कॉम्प्लेक्स करते. ओके. मग कार्य कोणते आहे बघा. प्रथिने वर्णके आणि विक्रांमध्ये बदल घडवून प्रोटीन्स प्लास्टिड यांच्या विक्रांमध्ये एन्झाईम्समध्ये बदल घडवून त्यांना आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करते. स्त्रावी पिटिका रिक्तिका यांची निर्मिती करणे. व्हॅक्युल्स. रिक्तिका म्हणजे होते व्हॅक्युल्स आणि पिटिका सोबत लायझोझोम लैकारिका पेशीभित्तिका सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. सेल वॉलची हे करते. आता मी तुम्हाला काढून दाखवतो कशा कशाची निर्मिती करते म्हणजे लक्षात ठेवायला सोपी जाईल. सगळ्यात पहिले पेशीचा वरचा भाग याला काय म्हणतो आपण सेल वॉल. त्याच्यानंतर दुसरा आतमधला भाग याला काय म्हणतो सेल मेम्ब्रेन. म्हणजे बघा सेल वॉल सेल मेम्ब्रेन हे 2 पार्ट झाले. त्याच्या आतमध्ये आहे लैकारिका लायझोझोम याला सुसाईड बॅग म्हणलं जाते. लायझोझोम याची पण निर्मिती करते. 3 झाल्या. सेल वॉल सेल मेम्ब्रेन आणि लैकारिका याची निर्मिती केली. त्याच्यानंतर काय पिटिका आणि रिक्तिका. व्हॅक्युल्स म्हणजे रिकामी जागा पोकळी. ठीक आहे ना. व्हॅक्युल्सची निर्मिती पण केल्या जाते. त्याच्यानंतर मग पिटिका आणि अशा छोट्या छोट्या पिटिका याची निर्मिती करते. आता पिटिका लक्षात आला तर गोल्जी बॉडी काय काय काम करते. सेल वॉल सेल मेम्ब्रेन लायझोझोम पिटिका आणि रिक्तिका व्हॅक्युल्स एवढ्या याची निर्मिती करते. ओके. तर हे समजलं. आणि याची निर्मिती करते आणि कोणाकडे कोणतं प्रोटीन पाठवायचं आहे कोणतं रसायन पाठवायचं आहे काय पाठवायचं ते पाठवण्याची अरेंजमेंट करते. ओके. तर गोल्जी बॉडी तुम्हाला समजली. ओके. आता पुढे जाऊ. त्याच्यानंतर मग पेशी अंग काय रायबोझोम. ओके. आता रायबोझोम बद्दल माहिती घेऊ आपण. रायबोझोम बद्दल आपण बघितलं होतं का एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम जे आहे त्या एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमचे 2 भाग पडते.
एक पडते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आणि एक पडते रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. तर जे रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आहे ते रफ का बरं आहे आंतरद्रव्य जालिका, तर त्याच्यावर रायबोझोम्सचे कण असतात, तर हेच आहे ते रायबोझोम. बघा आता याची बघू, याची निर्मिती कुठे होते मित्रांनो. बघा याची निर्मिती होते केंद्रकित. कुठं होतात? केंद्रकित तयार होतात आणि केंद्रकित तयार झाल्यानंतर तेथून पेशी द्रव्यात येऊन कार्य करतात. म्हणजे हे बघा, हे आहे केंद्रक, हे आहे केंद्रक, तर हे आहे केंद्रक. केंद्रकाच्या आतमध्ये आहे केंद्रकी आणि या केंद्रकीच्या आतमध्ये काय तयार होते? रायबोझोम तयार होते. म्हणजे याच्यात रायबोझोम तयार झाला. तयार झाल्यानंतर कुठे आला? तर पेशी द्रव्यामध्ये आला आणि इथे येऊन ते आता वर्क करणार आहे. ओके, चला एक मुद्दा क्लिअर झाला तुमचा. ठीक आहे. मग आवरण वगैरे असते का याच्यावर? तर एक गोष्ट लक्षात घ्या की रायबोझोमवर आवरण नसते, कुठल्याच प्रकारची लेअर नसते. हे महत्वाचं आहे. पडदा विरहित आवरण नसते. आपण 3 गोष्टी आतापर्यंत पाहिल्या. एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलमवर सिंगल लेअर, गोल्जी बॉडी सिंगल लेअर, माइटोकॉन्ड्रिया डबल लेअर आणि रायबोझोम नो लेअर. लक्षात आलं का? याच्यावर कुठल्याच प्रकारची लेअर नाही. वैशिष्ट्य काय बाबा याचं? याचं आहे सर्वात लहान पेशी अंगक. म्हणजे पेशी आहे आपली, पेशीमध्ये जेवढेही काही ऑर्गन आहेत, बघा पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड, काय आहे की सर्वात लहान पेशी अंगक आहे, सर्वात छोटं पेशी अंगक. पेशीच्या आतमध्ये जेवढेही काही ऑर्गन आहे त्यापैकी सर्वात लहान ऑर्गन आहे. बरं, याचा आकार कसा आहे? 15 ते 20 नॅनोमीटर. लक्षात आलं का? नॅनो, लक्षात आलं का? 15 ते 20 नॅनोमीटर आहे. रासायनिक दृष्ट्या हे प्रथिन RNA म्हणजे RNA यांनी बनलेलं असते. बघा लक्षात ठेवा. काय रायबोझोम कशानं बनलेलं असते? रायबोझोम बनलेलं असते RNA आणि प्रथिन याच्यापासून बनलेलं असते. लक्षात ठेवा. खडबडीत आंतरद्रव्य जालिकेवर आढळतात. ऍक्च्युअल आंतरद्रव्य जालिका जी असते ते खडबडीतच याच्यामुळे होते. लक्षात आलं का? म्हणून आपण याला म्हणतो का खडबडीत आंतरद्रव्य जालिकेवर आकार असतात. ठीक आहे. याचा जो आहे आकारमान सुमारे किती आहे? आकारमान सुमारे असते 150 एंगस्ट्रॉम ते 250 एंगस्ट्रॉम. ते केंद्रकात व सायटोप्लाझ्म मध्ये आढळतात. केंद्रकात पण आढळतात, म्हणजे केंद्रकात पण आढळतात आणि सायटोप्लाझ्मामध्ये पण आढळतात. सायटोप्लाझ्मा म्हणजे पेशी द्रव्य, याच्यामध्ये पण आढळतात. ओके. आद्य पेशीमध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं प्रोक्युरिटिक सेल. त्याच्यामध्ये आहे एक आहे सेव्हरेज युनिट S70S, म्हणजे याला म्हणलं ते सेडबर्ग युनिट. काय म्हणलं ते? सेडबर्ग युनिट म्हणजे 70S 17S. लक्षात आलं का? आणि युकॅरियोटिक पेशीमध्ये 18S म्हणजे सेडबर्ग युनिट रायबोझोम असतात. लक्षात आलं का? रायबोझोम जर प्रोकॅरियोटिक सेल असेल तर 70S आणि युकॅरियोटिक सेल असेल तर ते असते 80S. हे लक्षात ठेवायचे मुद्दे आहेत. अनेक रायबोझोम एकत्र येऊन एक पॉलिझोम किंवा पॉलिझोम्स तयार करतात. पॉलिरिबोझोम्स असे तयार करतात. लक्षात आलं का? कार्य काय यांचं वालं? यांचं एक काम आहे महत्वाचं, आपण मगाच बघितलं की प्रोटीनचं संश्लेषण आणि निर्मिती करून पेशी अंगके आणि पेशी द्रव्याची वाढ घडवून आणणे. आपलं जे शरीर आहे ते प्रोटीन पासून बनलेलं आहे. केसाच्या म्हणजे आपल्या केसापासून तर बोटाच्या नखापर्यंत पायाच्या सगळी बॉडी कशाची बनलेली आहे? प्रोटीनची बनलेली आहे. तर हे जे प्रोटीन सिंथेसिस करण्याचं संश्लेषणाचं काम करते, तर हे करते असते आपलं रायबोझोम. कोण करत असते? रायबोझोम हे प्रोटीन संश्लेषण करते आणि ते संश्लेषण करते म्हणून त्याच्यामुळे काय होते का पेशी अंगक, सेल ऑर्गॅनिल्स आणि पेशी द्रव्याची वाढ घडवून आणल्या जाते. ओके, समजलं? पुढे चालू. ओके. त्याच्यानंतर आहे रिक्तिका, व्हॅक्युल्स. रिक्तिका खाली जागा, खाली पोकळी. रिक्तिका म्हणजे काय असते मित्रांनो? पोकळी. रिक्तिका म्हणजे असते पोकळी. रिक्तिका म्हणजे काय होते? पोकळी होते. तर रिक्तिका म्हणजे होते पोकळी. तर व्हॅक्युल्स याच्यावर काय? याचं कामच आहे फक्त साठवण करणं. याला काय असं विशेष काम नाही आहे. तर एकेरी आवरण असणार. आवरण काही गोष्टी कॉमनली लक्षात ठेवा का ज्या पद्धतीचं काम आहे त्याच पद्धतीनं शरीरामध्ये बनलेलं आहे. कोणतीच गोष्ट ॲडिशनल दिलेली नाही. आता हिचं काम आहे फक्त काय करणं? साठवणूक करणं. त्याच्यामुळे हे एकाच आवरणापासून बनणार आहे.
ठीक आहे. मग आता आपण पुन्हा एक वेळा रिमाइंड करू, आपण काय काय बघितलं होतं. आपण पाहिलं होतं सगळ्यात पहिले एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, ते एकेरी आवरणापासून बनलेलं आहे ना. एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, एकेरी आवरण, ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे गोल्जी बॉडी, गोल्जी कॉम्प्लेक्स, ते एका आवरणापासून बनलेली आहे ते. त्याच्यानंतर मग आहे आता रिक्तिका व्हॅक्युल्स, हे एका आवरणापासून बनलेले आहे. डबल आवरण पासून पाहिलं तर मायटोकॉन्ड्रिया, हे डबल आवरणापासून बनलेले आहे, लक्षात आलं का. आणि ज्याच्यावर आवरणच नाही असं कोणतं पाहिलं होतं, तर याच्यावर पाहिलं होतं रायबोझोम. रायबोझोम पासून नो लेअर, म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारची लेअर नाही आहे. ओके. तर रिक्तिकाचा शोध कोणी लावला, याचा शोध लावला एव्ही ल्युवेनहॉक. कोणी लावला, एव्ही ल्युवेनहॉक. आणि एव्ही ल्युवेनहॉक तोच व्यक्ती आहे ज्यानं जिवंत पेशीचा पण शोध लावलेला आहे, लक्षात आलं. ओके. काय वैशिष्ट्य आहे बाबा याचं वालं, याचं वैशिष्ट्य आहे पेशीतील घटक द्रव्य पदार्थ साठवणारी पिशवी. आपल्या घरामध्ये जसं अन्नधान्य साठवण्यासाठी आपण राम कोठी वगैरे ठेवतो, त्याच पद्धतीचं पेशीच्या आतमध्ये अन्न पदार्थ वगैरे साठवून ठेवण्यासाठी असलेली एक पिशवी आहे, बरोबर आहे. पेशीतील घटक द्रव्य पदार्थ साठवणारी पिशवी. आकार मग याचा निश्चित आहे का, आकार निश्चित नाही, लक्षात घ्या, आकार निश्चित नाही आहे. जशा पद्धतीची तिची अरेंजमेंट आहे, जशा पद्धतीने तिला एखाद्या जागा मिळाली तशा पद्धतीची अरेंजमेंट असते. आणि हे कुठं नसते, सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये नसते. सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये नसते. सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये आणखी कोणता घटक नव्हता जो आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितला, तर तो बघितला आपण मायटोकॉन्ड्रिया. आठवते का मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे, तंतुकणिका जे आहे ते आरबीसी मध्ये नसते, सोबतच व्हॅक्युल सुद्धा आरबीसी मध्ये नसते. आता कसं आहे की एनर्जीची गरज नाही आहे त्यांना एनर्जीची गरज नाही आहे, त्याच्यामुळं कसं आहे, तिथं मायटोकॉन्ड्रिया नाही, आणि मायटोकॉन्ड्रियाने एनर्जी बनवली तर त्याची साठवणूक करण्याची पण गरज नाही आहे, त्याच्यामुळे व्हॅक्युल्स पण नाही आहे. ओके, ठीक आहे. अवशिष्ट पदार्थ साठवणे, पेशीतील ऑस्मोसिस प्रोसेस नियंत्रित ठेवणे. बघा हे आहे अवशिष्ट पदार्थ साठवणे. अवशिष्ट म्हणजे जे कामाचे नाही तसे पदार्थ साठवणे. त्यानंतर पेशीतील परासरण दाब, ऑस्मॅटिक प्रेशर ते सांभाळणे. प्राणीपेशीमध्ये हे काय काम करते, टाकाऊ पदार्थ साठवते. जर प्राण्याची पेशी असाल, जर पेशी कोणाची असेल, प्राण्याची असेल, तर त्याच्यात टाकाऊ पदार्थ साठवले जाते. म्हणजे गाडीवाला आया घर से कचरा निकाल, म्हणजे केंद्रकाच्या आतमध्ये, केंद्रक आणि पेशीच्या आतमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ आहे ते कशामध्ये साठवले जाते, तर जर पेशी प्राण्याची असेल तर टाकाऊ पदार्थ व्हॅक्युल्समध्ये साठवले जाते. पण जर वनस्पती असेल तर पेशीद्रव्य साठवते, लक्षात घ्या. वनस्पती पेशीमध्ये पेशीद्रव्य याच्यात साठवते. आणि अमिबामध्ये काय ते पचनापूर्वीचे अन्न साठवले जाते. जर अमिबा असेल तर अमिबामध्ये पचनापूर्वीचं अन्न साठवलं जाते. 3 गोष्टी लक्षात ठेवा की जर प्राणीपेशी असेल तर काय साठवले जाते, प्राणीपेशी असेल तर टाकाऊ पदार्थ साठवते, वनस्पती असेल तर पेशीद्रव्य साठवले जाते, आणि जर अमिबा असेल तर पचनापूर्वीचे अन्न साठवते. आय होप तुम्हाला रिक्तिका समजली असेल. चला पुढे चालू. आता आहे तारका काय, सेंट्रोझोम. ठीक आहे. सेंट्रोझोम काय असते, आवरण, पडदा विरहित आवरण नसते, याच्यावर सुद्धा आवरण नसते. आता पुन्हा आपण रिमाइंड करू की एकेरी आवरण असणारे कोणतं आहे, एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. त्याच्यानंतर आहे गोल्जी बॉडी, गोल्जी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुहेरी आवरण असणारं कोणतं, तर दुहेरी आवरण असणारं मायटोकॉन्ड्रिया. याच्यावर एक लेअर, ज्याच्यावर लेअरच नाही आहे ते कोण आहे, तर ते आहे रायबोझोम. याच्यावर नो लेअर. ठीक आहे ना, रायबोझोमवर नो लेअर. आणि आता पुन्हा तारका काय आहे का ज्याच्यावर आहे नाही, म्हणजे सेंट्रोझोम. याच्यावर सुद्धा नो लेअर, म्हणजे 2 नो लेअर, एक आहे डबल लेअर मायटोकॉन्ड्रिया, आणि जे सिंगल लेअर आहे ते हे आहे. ठीक आहे. बरं, शोध कोणी लावला याचा शोध लावलाय टी बोवेरी. कोणी लावला, टी बोवेरी यांनी याचा शोध लावला. बर, काय वैशिष्ट्य आहे, कोणात आढळते, तारका काय कोणामध्ये आढळते, फक्त प्राणी पेशींमध्येच आढळतात. लक्षात घ्या, फक्त कोणामध्ये आढळते, फक्त प्राणी पेशीमध्ये आढळतात, फक्त प्राणी पेशीमध्ये आढळतात. ओके. कुठे असते तर केंद्रकाजवळ, कुठे असते तर केंद्रकाजवळ असते. बरं, एका पेशीत किती असतात, एका पेशीमध्ये 2 सेंट्रोझोम असतात. एका पेशीमध्ये 2 सेंट्रोझोम असते. हे पेशी आहे, हे केंद्रक आहे, इथे एक सेंट्रोझोम आहे, इथे एक सेंट्रोझोम आहे. लक्षात आलं का. हा,
आणि सेंट्रोझोम मध्ये किती केंद्रक असते तर यांच्यात पण काय असते, 2 तारका केंद्रक असते. बघा, हे एक तारका केंद्रक आणि हे एक तारका केंद्रक. म्हणजे एका पेशीमध्ये दोन सेंट्रोझोम आणि 2 सेंट्रोझोम मध्ये 2 त्यांचेवाले केंद्रक. लक्षात आलं का? म्हणजे आता आपण पाहिलं का न्यूक्लियस असणारे, स्वतःचं न्यूक्लियस असणारे पण आहे का. एक आपण पाहिलं होतं एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम झालं. मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचं केंद्रक होतं आणि आता सेंट्रोझोम मध्ये स्वतःचं केंद्रक आहे. याच्यामध्ये एक केंद्रक, याच्यामध्ये 2 केंद्रक. लक्षात आलं का? यांच्यात किती केंद्रक असते? 2. यांच्यात तारका केंद्रक म्हणतात. ओके. तारका द्रव्य, याच्या आतमध्ये स्वतःचं द्रव्य आहे त्याला म्हणलं जाईल तारका द्रव्य. सेंट्रोझोम मॅट्रिक्स, त्याला काय म्हणलं जाते? सेंट्रोझोम मॅट्रिक्स. म्हणजे काय? तारका केंद्रकाभोवती असणारा चिकट द्रव्य. लक्षात आलं का? तारका द्रव्य कशाला म्हणलं जाते? तारका केंद्रकाच्या भोवती. म्हणजे हे तारका केंद्रक आहे आणि याच्या आतमध्ये जे काही, आता हे बघा केंद्रक आहे आणि याच्या आतमध्ये जे काही लिक्विड दिसून राहिलं तुम्हाला, या लिक्विडला म्हणलं ते काय? सेंट्रोझोम मॅट्रिक्स. समजत आहे? ओके. आता तारका केंद्रकातील सूक्ष्म नलिका कशापासून बनलेल्या असतात तर ट्युबरलिन प्रोटीन पासून. कशामध्ये? तारका केंद्रकातील सूक्ष्म नलिका. बघा इथं चित्र दिलंय ना. ह्या ज्या सूक्ष्म नलिका तुम्हाला दिसून राहिल्या, ह्या ज्या सूक्ष्म नलिका आहे त्या कोणत्या प्रोटीन पासून बनलेल्या असतात तर ट्युबरलिन प्रोटीन पासून बनलेल्या असतात. ओके. चला मग आता हे काय काम करते बाबा? कार्य पेशी विभाजनात स्पिंडल फायबर्स तयार करणे आणि गुणसूत्राचे समप्रमाणात विभाजन करणे. काय करणे? स्पिंडल फायबर. बघा हे स्पिंडल फायबर आहे, मोडतो हे आहे स्पिंडल फायबर. बघा हे एक सेंट्रोझोम आहे, हे एक सेंट्रोझोम आहे. आता पेशी विभाजन होणार आहे, असं पेशी विभाजन होत जाईल. आता अशा वेळेस काय करणार की हे जे आपले जे काही गुणसूत्र वगैरे आहे याला अर्ध्या भागामध्ये डिवाइड करण्याचं काम करणार. इकडून एक धागा पकडणार, इकडून एक पकडणार, इकडून एक पकडणार, इकडून एक पकडणार आणि अशा प्रकारे काय करणार? त्याला डिवाइड, तोडण्याचं काम करण आणि मग पेशी विभाजन होईल. म्हणजे पेशी विभाजनात स्पिंडल फायबर तयार करणे गुणसूत्राचे समप्रमाणात विभाजन करण्यामध्ये काय करतात? मदत करतात. आणि कोणत्या पेशीमध्ये? शेपटीसारखे आधारिका तयार करतात. कोणत्या पेशीमध्ये? तर बेसल बॉडी तयार करणे शुक्राणू पेशीसारख्या पेशीमध्ये. जसा आता हा शुक्राणू आहे आपला स्पर्म, तर हे जे काही आतमधला जो काही भाग असते, एवढा जो काही भाग असते ज्याच्यामध्ये हा रुतलेला भाग असते याला म्हणतो बेसल बॉडी. तर शुक्राणू सारख्या पेशींमध्ये बेसल बॉडी सारखं सुद्धा हे काम करते. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित समजत असेल. जर समजत असेल तर मला कमेंट नक्की करा. चला कमेंट करत चला रे. ठीक आहे. ओके भैया, अब क्या आ गया? पेशी अंगक आहे लायझोझोम. ओके, याचा शोध कोणी लावला? सी डिडवे. ठीक आहे. ओके, याचं पण आवरण मित्रांनो एकेरी आवरण आहे. आता आपल्या जो एकेरी आवरणवाले किती झाले लक्षात येऊन राहिलं तुम्हाला? सगळ्यात पहिले पाहिलं होतं एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, एकेरी आवरण. त्याच्यानंतर तारका काय, ज्याला आपण तारका काय नाही, आपण ज्याला काय म्हटलं होतं? एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम झाल्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, डबल लेअर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे गोल्जी कॉम्प्लेक्स झालं. त्याच्यानंतर मग आता आपण पाहिलं एक कोणतं आता? लायझोझोम. त्याच्यानंतर आहे रिक्तिका, व्हॅक्युल्स, ते पण एक लेअरची बनलेली. आता कोणतं आपण पाहिलं? लायझोझोम पण एका याच्यापासून बनलेली. आणि ज्याच्यावर आवरण आहे, ज्याच्यावर स्वतःचा केंद्रक आहे, असे 2 भाग पाहिले आपण. एक आहे सेंट्रोझोम, ज्याला आहे एक स्वतःचं न्यूक्लियस असते आणि ज्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये पण असते. आणि ज्याच्यावर आवरणच नाही आहे, ठीक आहे ना, त्याचा एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम आहे ना, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम ज्याला आपण म्हणलो होतं तर रायबोझोम. तर रायबोझोम आहे ज्याला कुठल्याच प्रकारचं आवरण नाही. ओके. काय वैशिष्ट्य आहे याचं वालं? याच्यामध्ये पाचक एन्झाईम्स असलेली पिशवी आहे. हे एक पिशवी आहे. हे जे लायझोझोम आहे हे एक पिशवी आहे. बघा हे एक पिशवी आहे आणि बॅग आहे. पिशवी म्हणजे आपण ज्याला म्हणतो बॅग. आणि या बॅग मध्ये काय भरलेलं आहे? पाचक एन्झाईम्स, म्हणजे ते पेशीला पचवणारे जे कोणी आहे ते त्याला पचवणारे एन्झाईम्स असतात. जसं आपण आता अन्न खाल्लं, अन्न घेतल्यानंतर आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये पाचक एन्झाईम्स असतात, पाचक रस असतात जे आपलं अन्न पचवते. त्याच पद्धतीने पेशीच्या आतमध्ये पण काय आहे का पाचक रस असणारी एक थैली आहे, बॅग आहे, जिचं नाव आहे लायझोझोम. ओके. काय काम करतात मग हे पाचक रस जे आहे? काय काम करतात? जीर्ण व कमजोर पेशींना
ज्या जीर्ण आहे, ज्या झिजलेल्या आहे, किंवा ज्या क्षतिग्रस्त आहेत आहे ना, ज्यांना मार वगैरे बसलेल्या अशा पेशी, किंवा ज्या कमजोर पेशी आहेत, ज्या स्ट्रॉंग पेशी नाही आहेत, ज्याच्यावर कोणी बॅक्टेरिया वगैरे हल्ला करू शकते, ज्याच्यात प्रवेश करू शकते, अशा यांना कमजोर यांना उद्ध्वस्त करण्याचं काम करते. म्हणजे हे पेशीला उद्ध्वस्त करते, डिस्ट्रॉय करण्याचं काम करते. हे बॅग फुटली का त्याच्यामधले एन्झाईम बाहेर येतात आणि ते एन्झाईम झाले का ते पचवून टाकतात तिला. म्हणून याला, या पेशीला उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतात. या पेशीला काय म्हणलं जाते? उद्ध्वस्त करणारे पथक. कशाला? लायझोझोमला काय म्हणलं जाते? हे अशी बॅग आहे का जे पेशीला उद्ध्वस्त करणारं पथक आहे. ओके. किंवा याला सुसाइडल बॅग पण म्हणलं जाते, आत्मघाती पिशवी म्हणून ओळखल्या जाते. कारण या जुन्या पेशीला नष्ट करतात म्हणून. ठीक आहे. काय काम करतात हे काम करतात जीवाणू आणि विषाणूंचा नाश करणे. जर पेशींवर बॅक्टेरियानं हल्ला केला किंवा विषाणूनं हल्ला केला अशा वेळी, किंवा मग त्यांना पण नाश करणं, रोगप्रतिकारक कार्य करतात. उपासमार, ज्यावेळेस आपली उपासमार राहते, ज्यावेळेस पेशीला खाण्यासाठी काहीच राहत नाही, त्यावेळेस हे प्रथिनांचं पचन करून पेशींना ऊर्जा पण पुरवते. ठीक आहे ना. उपासमारीत मेद आणि प्रथिनांद्वारे पचन करून पेशीला ऊर्जा मिळवते. मेद आणि प्रथिनांचं, मेद म्हणजे फॅट आणि प्रोटीनचं पचन करते आणि एनर्जी प्रोव्हाइड करते, पेशीला एनर्जी प्रोव्हाइड करते. ओके. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे पेशी अंगक. केंद्रक. बघा हे आहे केंद्रक, म्हणजे हे पेशीच्या आतमधलं केंद्रक आहे. ओके. केंद्रकाचं कसं आहे? दुहेरी आवरण. बघा हे महत्वाचं ऑर्गन आहे म्हणून याच्यावर दुहेरी, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलो तर रायबोझोम आणि मायटोकॉन्ड्रिया नंतर मग हे बघा हे झाली एक सिंगल लेअर आणि याच्यावरती आहे दुहेरी लेअर. म्हणजे हे कशा लेअर पासून बनलेलं आहे बघा? तर हे 2 लेअर पासून बनलेलं आहे. ओके. कोणी शोध लावला याचा? तर याचा शोध लावला रॉबर्ट ब्राउन. वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य याचा? केंद्रकी छिद्र. केंद्रकावर सूक्ष्म छिद्र असतात. बघा हे केंद्रक आहे ना, केंद्रकावर असे सूक्ष्म छिद्र आहे. का बरं सूक्ष्म छिद्र असेल? तर हे पेशी द्रव्य जे आहे त्या पेशी द्रव्यातून प्रोटीन्स वगैरे याच्यामध्ये जे काही ने आण करणाऱ्या घटक आहेत ते याच्यामध्ये आले पाहिजे, बाहेर गेले पाहिजे यासाठी. तर बघा आपण केंद्रकावर सूक्ष्म छिद्रे असतात, म्हणजे आता याला म्हणलं जाते न्यूक्लिअर पोर्स. काय म्हणलं जाते? न्यूक्लिअर पोर्स. ओके. केंद्रक द्रव्य न्यूक्लिओप्लाझ्मा. केंद्रकात असणाऱ्या द्रव्य. बघा पेशीच्या आत म्हणजे जे काही द्रव्य आहे, पेशी जर अशी घेतली पेशीच्या आत, म्हणजे समजा हे जर पेशी घेतली आपण आणि हे केंद्र घेतलं तर जे पेशीच्या आतमध्ये आहे हे पेशी याला म्हणजे सायटोप्लाझ्मा. याला काय म्हणलं जाते? सायटोप्लाझ्मा. तर जे केंद्रक आहे तर केंद्राच्या आतमध्ये आहे म्हणून याला म्हणलं जाते न्यूक्लिओप्लाझ्मा. म्हणजे केंद्रकाच्या आतमध्ये आहे म्हणून याला म्हणलं जाते न्यूक्लिओप्लाझ्मा. ठीक आहे ना. रंगसूत्राची जाळी क्रोमॅटिन. रंगसूत्राची जाळी म्हणजे जे DNA RNA वगैरे राहते बघा, हे जे जाळी दिसते हे रंगसूत्राच्या जाळ्या आहे अशा, आहे ना. रंगसूत्राची जाळी असते DNA व प्रथिनांनी बनलेली. हे कशाने बनलेली असते रंगसूत्राची जाळी? तर हे DNA आणि प्रोटीननं बनलेली असते. त्याच्यानंतर आहे पेशी विभाजनाच्या वेळी क्रोमॅटिन पासून गुणसूत्रे. क्रोमॅटिन पासून म्हणजे हे जे क्रोमॅटिन याच्यापासूनच क्रोमोझोम गुणसूत्र तयार होतात. क्रोमोझोम. आणि मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? तर 23 आणि प्रत्येक गुणसूत्रावर जीन्स असतात. म्हणजे बघा सगळ्यात पहिले रंगसूत्राची जाळी, अशी जाळी. याला जर खोललं तर ह्या अशा पद्धतीनं दिसणार, अशा पद्धतीनं. याच्यामध्ये काय असते? गुणसूत्र असते. असे याच्यामध्ये गुणसूत्र असतात. तर लक्षात आलं का? म्हणजे मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? तर 23 पेअर म्हणजे एकूण 46. जीन्स बद्दल बघा. जीन्स म्हणजे काय? अनुवांशिकतेची, हेरिडिटीची माहिती वाहून नेणारे घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती देतात. जसे माझ्या आजोबाचं टक्कल होतं, माझ्या वडिलाचं टक्कल झालं, माझं पण टक्कल होत आहे. लक्षात आलं का? म्हणजे हे हेरिडिटी आहे. हे माझ्या सेल्समध्ये लिहिलेलं आहे. माझ्या कोणत्या सेल्समध्ये लिहिलेलं असन? माझे जे केसाची पेशी असन त्या पेशीमध्ये लिहिलेलं असन का तुझं जीवन वगैरे किती आहे. तर जीन्स म्हणजे काय होते? का अनुवांशिकतेची हेरिडिटी माहिती वाहून नेणारे घटक काय होते? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती देतात. केंद्रकी. केंद्रकाच्या आत मधल्या भागी गोलाकार रचना आहे ना, न्यूक्लिओलस. येथे RNA, रायबोझोम आणि प्रथिने असतात आणि RNAच्या सहाय्याने रायबोझोम तयार होतात. तयार झालेले रायबोझोम पेशीद्रव्यात पाठवले जातात आणि नंतर ते mRNAच्या सहाय्याने प्रथिने तयार करतात. काय आहे? केंद्रक, न्यूक्लिओलस. ठीक आहे. केंद्रकाच्या आत मध्यभागी गोलाकार रचना. हे केंद्रक आहे आणि केंद्रकाच्या आतमध्ये मध्यभागी गोलाकार रचना. ओके. येथे काय असते? RNA, रायबोझोम आणि प्रथिने. याच्यात असते RNA, याच्यामध्ये असते RNA
प्रोटीन, याच्यात असते RNA, प्रोटीन आणि रायबोझोम. याच्यात असते RNA, प्रोटीन आणि रायबोझोम. ठीक आहे ना. येथे RNA, रायबोझोम, प्रोटीन असतात. RNAच्या सहाय्याने रायबोझोम तयार होतात आणि RNAच्या सहाय्याने काय बनते, रायबोझोम तयार होतात. ठीक आहे. आणि तयार झालेले रायबोझोम मग पेशीद्रव्यात येतात. इथून मग कुठे येतात, पेशीद्रव्यामध्ये येतात, पाठवले जातात आणि नंतर ते mRNAच्या सहाय्याने इथं आल्यानंतर mRNA मिळतो त्यांना, mRNA इथं आल्यानंतर त्यांना मिळतो mRNA आणि याच्या सहाय्याने ते काय बनवतात, प्रोटीन. याच्या सहाय्याने ते इथे येऊन प्रोटीन तयार करतात. समजलं. चला पुढे जाऊ. पेशीअंगका, केंद्रक अतिरिक्त माहिती. ओके. प्राणी पेशीत केंद्रक मध्यभागी असते. लक्षात घ्या, जर पेशी प्राण्यांची असेल तर केंद्रक कोणत्या ठिकाणी असते, मध्यभागी. तर वनस्पती पेशीत ते बाजूला सारलेले असते. जर प्राणी पेशी आहे तर प्राणी पेशीचं केंद्र कुठं असणार आहे, मध्यभागी. तर जर वनस्पती पेशी असेल तर ते केंद्रक बाजूला सारलेलं असेल. कोणत्याही सजीव पेशीचे केंद्रक नियंत्रण केंद्र, कोणतीही जर पेशी असेल जे सजीव असेल तर त्याचं नियंत्रण केंद्र जे आहे, ठीक आहे ना. जसं आपलं हे जे डोकं आहे याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, म्हणजे आपण म्हणतो मेंदू, हे आपलं अख्खं शरीर ऑपरेट करते. त्याच पद्धतीने पेशीला ऑपरेट करण्याचं काम जे करते ते करते न्यूक्लियस. ठीक आहे. केंद्रकाचे कार्य कोणते आहे बाबा, तर चयापचय आणि पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. त्याच्यामध्ये जे काही रासायनिक क्रिया होत आहेत त्याच्यावर आणि पेशी विभाजनावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे केंद्रक करते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवांशिक गुणांचे संक्रमण करण्याचं काम करते आणि संपूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवणे. विशेष नोंद काय आहे बघा, विशेष नोंद आहे मानवाच्या RBC मध्ये केंद्रक नसल्यामुळे ते जास्त ऑक्सिजन वाहून नेऊ शकतात. म्हणजे मानवाच्या RBC मध्ये न्यूक्लियस नसते. लक्षात आलं का. आणि वनस्पतीच्या वाहक ऊतीतील काय, सीव ट्यूब मध्ये केंद्रक नसल्यामुळे अन्नवहन सोपे जाते. म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, मानवाच्या RBC मध्ये केंद्रक नसते, मायटोकॉन्ड्रिया नसते, वॅक्युल्स नसते आणि वनस्पतीच्या वाहक ऊतीमधील सीव ट्यूब मध्ये केंद्रक नसल्यामुळे ते अन्नवहन सोपे जाते. तर जास्त ऑक्सिजन का बरं, केंद्रक नसल्यामुळे आपण जास्त ऑक्सिजन वाहून नेऊ शकतो. बरोबर आहे. जास्त ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आहे RBCचं. तिथं केंद्रक नसल्यामुळे, काय केंद्रक असलं तर आणखी जागा व्यापली असती, जास्त जागा व्यापली असती तर ऑक्सिजन कमी नेला असता. ठीक आहे ना. तर हे कारण आहे. पुढे चालू. आता आहे प्लास्टिड, लवके, हरित लवक आवरण आहे. याच्यावर द्विस्तरीय दुहेरी आवरण असते. याचा शोध लावला चिंपर. वैशिष्ट्य फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते. हे जे वर्णलवक आहे हे कुठे आढळते, फक्त वनस्पती पेशीमध्ये. ठीक आहे. तर याला वर्णलवक म्हणते. वर्ण म्हणजे होते रे रंग. ठीक आहे ना. तर याला क्लोरोप्लास्ट म्हणतात. क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होते वनस्पतीला. जे झाडं वगैरे आहे त्याच्यामध्ये जे पानं आहेत त्यात क्लोरोफिल असते. झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग प्राप्त होते. कॅरोटीनमुळे नारंगी आणि लाल रंग प्राप्त होते. पाठ करायचं. कॅरोटीनमुळे कोणता रंग प्राप्त होते, नारंगी किंवा लाल. झॅन्थोफिलमुळे पिवळा. त्याच्यानंतर आहे अँथ्रोसायनिन, जांभळा रंग, निळा रंग प्राप्त होते अँथ्रोसायनिनमुळे. आणि कार्य काय आहे याचं वालं कार्य, फुलांना आणि फळांना रंग प्रदान करणे. आता वनस्पती पेशीतच असतात. तर वनस्पती पेशीमध्ये वर्णलवक आहे तर रंग प्राप्त करण्याचा आहे. आता वनस्पतीत रंग असणारे घटक कोणते आहे, फूल आहे, फळ आहे, पानं आहे. तीनच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तीनच पानांना त्या गोष्टी देणार आहे. त्याच्यानंतर आहे अवर्णलवक, म्हणजे ज्यांच्यामध्ये रंग नाही आहेत. याला म्हणते ल्युकोप्लास्ट, याला म्हणते क्लोरोप्लास्ट, याला म्हणते ल्युकोप्लास्ट. अमायलोप्लास्ट, स्टार्च साठवणे, म्हणजे ज्यांच्यामध्ये आता काय नाही आहे, रंग लवकर नाही आहे ना. प्लास्टिड आहे पण त्याचा रंग बनवणं हेतू नाही आहे. मग हे काय करतात, स्टार्चचं साठवण करतात. मग कोण करते, अमायलोप्लास्ट. एलायोप्लास्ट काय करते, लिपिड, चरबी साठवण्याचं काम करते. आणि प्रोटीनोप्लास्ट काय करते, प्रथिने साठवतात. कार्य काय याचं, मूळ खोडात अन्न संचयाचे कार्य करण्यात. म्हणजे जे अवर्णलवक आहे याचं कार्य आहे की मूळ आहे, खोड आहे, याच्यामध्ये अन्न संचयाचं कार्य करणे. ओके, समजत आहे का. चला पुढे चालू. आता स्वतःचा DNA असणारे पेशी अंगक बघा कोणते कोणते आहे. जसं मायटोकॉन्ड्रिया, स्वतःचा DNA असणारा बघितलाय आपण. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे, प्लास्टिड. ठीक आहे ना.
त्याच्यानंतर मग आहे स्वतःचे DNA असतो, त्यामुळे यांना अर्धस्वायत्त म्हणून काय म्हणलं ते अर्धस्वायत्त सेमी ऑटोनॉमस अंगके असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये स्वतःचा काय असते केंद्रक असते. कोणते कोणते आहे? तंतुकणिका आहे, केंद्रक आहे, तंतुकणिका आणि लवके. म्हणून यांना काय असते यांच्यामध्ये काय स्वतःचा DNA असणार आहे, स्वतःचा DNA असणार आहे, त्यामुळे यांना अर्धस्वायत्त सेमी ऑटोनॉमस म्हणले जाते. पडद्याचे आवरण नसणारे कोण कोण आहे का ज्याला पडद्याचं आवरण नाही आहे? एक आहे सेंट्रोझोम आणि त्याच्यानंतर आहे रायबोझोम. ठीक आहे, यांना पडद्याचं आवरण नसते. एकेरी पडद्याचं आवरण असणारे पेशी अंगक एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम, गोल्जी बॉडी, लायझोझोम आणि व्हॅक्युल्स यांना एकेरी आहे ना. दुहेरी पडद्याचं आवरण असणारे कोणते? मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड आणि न्यूक्लियस यांना दुहेरी आवरण आहे. आणि कोणते घटक आहे जे पेशी अंगक नाही आहेत? पेशीचे ऑर्गन्स नाही, पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गॅनिल्स नाही आहे. पेशीचे भाग आहेत पण ते ऑर्गन नाही आहेत. एक आहे सेल वॉल. सेल वॉल पेशीचं ऑर्गन नाही आहे, ते पेशीचा भाग आहे, पार्ट ऑफ सेल, पण ते पेशीचे ऑर्गन नाही आहेत. सेल मेम्ब्रेन पार्ट ऑफ सेल, पेशीचे भाग आहेत पण सेल ऑर्गन्स नाही आहेत. आणि सायटोप्लाझ्मा हे पेशीचे भाग आहेत पण पेशी अंगक नाहीत. ओके, त्याच्यानंतर पेशी अंगक. प्रथिनांचे वहन कोण करते? आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम. पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया कुठे होतात? पेशी द्रव्यात सायटोप्लाझ्मामध्ये. पेशीला निश्चित आकार कोण देते? सेल वॉल. सेल वॉलचा जसा आकार असेल तसा पेशीचा आकार आहे. त्याच्यानंतर पेशी विभाजनावर नियंत्रण कोण ठेवते? आताच बघितलं आपण न्यूक्लियस. कोणते घटक पेशी अंगक नाहीत? तर सेल वॉल नाही आहे, सेल मेम्ब्रेन नाही आहे, सायटोप्लाझ्मा हे पेशी अंगक आहेत पण पेशी म्हणजे पेशीचे भाग आहेत पण पेशी अंगक नाहीत. आणि सूक्ष्मदर्शकासंबंधी बघा माहिती काय आहे? सूक्ष्मदर्शकाबद्दल माहिती की कंपाऊंड मायक्रोस्कोप संयुक्त सूक्ष्मदर्शकमध्ये वनस्पती पेशीचे पुढील भाग दिसू शकतात. कोणते? सेल वॉल, न्यूक्लियस आणि न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट. आणि प्राणी पेशीत मुख्यतः न्यूक्लियस दिसतो. सूक्ष्म पेशी अंगक पाहण्यासाठी आपल्याला प्राणी पेशीतील आपल्याला फक्त जर कंपाऊंड मायक्रोस्कोपनं बघितला तर फक्त न्यूक्लियस दिसतो. पण जर म्हणजे आपल्याला हे पाहायचं असेल आणखी पेशी अंगक पाहायचं असेल जे मायक्रोलेव्हर आहे तर त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरला जातो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनं तो आपल्याला दिसेल. ओके, चला. ओके, तर इथपर्यंत आज आपण माहिती बघितली. आता पुढच्या पार्टमध्ये आपण आणखी माहिती बघू. ओके.